राज्य शासनाने जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे जिथे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना 1339 कोटी रुपये जी काही मदत आहे ती जाहीर केलेली आहे आणि ही जी मदत आहे ती वितरित करण्याची देखील जी काही GR आहे तो काढलेला आहे। ही जी रक्कम आहे ती दिवाळीच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम मिळणार आहे अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे। परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना अजून एक शंका होती ती म्हणजे ज्यांची ई पीक पाणी झालेली नाही त्यांना ही जी अनुदानाची रक्कम आहे ती मिळणार का। आपण या व्हिडिओमधून थोडक्यात महत्त्वाची माहिती घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे, तुम्ही पाहतात मराठी तक यूट्यूब चॅनल। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्हाला इतर कुठेही जावं लागणार नाही। तर 2 ऑगस्ट पासून ई पीक पाणी सुरू झालेली होती, त्याचा कालावधी जवळपास 15 दिवसांनी वाढवला होता, तरी देखील ई पीक पाणी ही होत नाही। त्यामुळे सुरुवातीला अगोदर शासनाने जाहीर केलं होतं की जर तुमची ई पीक पाणी जर नसेल तर तुम्हाला कोणत्याही शासनाच्या योजनेचा हा लाभ घेता येणार नाही। परंतु शासनाने आता ठरवलं आहे की ही जी अनुदानाची रक्कम आहे जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये झालेल्या पीक नुकसानीच्या पोटी तर ही सरसकट देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमची ई पीक पाणी अजून झालेली नसेल तरी देखील तुम्हाला ही जी नुकसान भरपाई आहे ती सर्वांप्रमाणेच तुम्हाला हे मिळणार आहे। जर तुमची ई पीक पाणी झाली नसेल तर ई पीक पाणी करून घ्या, जर तुमची ई पीक पाणी झाली नसेल तरी देखील तुम्हाला ही जी आहे ती अतिवृष्टीची नुकसान भरपाई ही मिळणार आहे। जर तुम्ही ई पीक पाणी केलं नसेल तर करून घ्या, का तर विमा जो येणार आहे तो मात्र तुम्हाला ई पीक पाणी शिवाय मिळणार नाही। ई पीक पाणी ही महत्त्वाची आहे, त्यामुळे ई पीक पाणी करून घ्या। ई पीक पाणी करणाऱ्या लोकांनाच जर नुकसान भरपाई देण्याचं शासनाने ठरवलं असतं तर आणखी खूप उशीर झाला असता। त्यामुळे शासनाने सरसगट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा हा जो निर्णय आहे तो देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तो जरूर कळवा। तुम्हाला याबाबत काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला त्याबाबत माहिती देणार आहे। परत भेटू एक उपयुक्त नवीन उपयोगी माहिती घेऊन, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।